अमित शहा तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी दाखल झालेत। रायगडमधील सुतारवाडीत तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाकरता एकनाथ शिंदे आणि फडणवीसांसही शहा सोबत उपस्थित आहेत। अमित शहा तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी दाखल झालेत। रायगडमधील सुतारवाडीत तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाकरता दाखल झालेत। तर एकनाथ शिंदे आणि फडणवीस ही शहांसोबत उपस्थित आहेत। आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। अमित शहा तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी दाखल झाले, तर रायगडमधील सुतारवाडीत तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाकरता अमित शहा दाखल झाले। तर अमित शहांसोबत एकनाथ शिंदे आणि फडणवीस देखील उपस्थित आहेत। शहा तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी दाखल झाले, तर रायगडमधील सुतारवाडीत तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाकरता अमित शहा दाखल झाले। तर अमित शहांसोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत। भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेत। भारत, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी दाखल झालेत, काय अधिकची माहिती? निश्चित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित रायगड दौऱ्या दरम्यान त्यांना आपल्या घरी स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं आणि अर्थातच ते निमंत्रण तटकरेंचं अमित शहा यांनी स्वीकारलं। किल्ले रायगडावरील महाराजांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आत्ताच काही वेळापूर्वी अमित शहा त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांतदादा पाटील आहेत राज्याचे मंत्री, असे वेगवेगळे मंत्री देखील सुनील तटकरे यांच्या गीताबाग या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या सर्व मंत्री महोदयांसाठी, केंद्रीय मंत्र्यांसाठी तटकरे कुटुंबियांनी स्वागताचे कमाने उभारली होती। या सर्वांचं त्यांच्या घरी कौटुंबिक स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि हे सर्वजण तटकरे यांच्या घरी आज त्यांच्यासाठी खास बनवलेला भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। सेजल, धन्यवाद भारत, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।